आज आपण वड्याची भाजी करणार आहोत. त्याला सांडगे पण म्हणतात. ते मी भाजून घेतलेले आहेत. कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, घरचा काळा मसाला, धन्याची पावडर, शेंगदाण्याचा कूट, कस्तुरी मेथी आणि मीठ घेतलेले. तेल टाकून घेऊया आपण. मोहरी टाकूया. मोहरी तडली की जिरे टाकून घ्यायचे. कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान परतून घ्यायचा. असं सारखं हलवत राहायचं. कढीपत्ता टाकून घेतला. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धन्याची पावडर, घरचा काळा मसाला 1 चमचा टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. यात हे वडे टाकून घ्यायचे. याचे हलवत राहायचे 1 मिनिटासाठी. कोथिंबीर टाकून घ्यायची. मीठ मी अर्धा चमचा टाकलेलं आहे. तुम्ही चवीनुसार टाकू शकता. पाणी टाकून घ्यायचं. 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. झाकण काढून आपण पाहूया शिजलं की नाही. वडा शिजलेला आहे. त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. वरतून कस्तुरी मेथी टाकून घ्यायची. 1-2 मिनटं उकळून द्यायचं. आपली वड्याची किंवा सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. ही 2-3 डाळीपासून सांडगे आपण तयार केलेले आहेत. हे उन्हाळी वाळवणे. याची तुम्ही भाजी नक्की करून पहा. खूप चविष्ट बनलेली आहे. तुम्हाला आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.